आजच्या बैठकीचे संचालन करते बालू ठाकरे साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार. पहा, फार सुंदर आजचा विषय आहे. मर्यादा. भगवत गुणाचे जे 3 शब्द आहेत त्यामधला दुसरा शब्द मर्यादा पाळणे. आणि खरंच आहे, बाबांनी ही कृपा जेव्हा मिळवली आणि जो पहिला साक्षात्कार महान त्यांनी बाबा गुरुदेवजींना झाला 41 दिवसाची विधी सुरू असताना, तेव्हा बाबांचे भाऊ बाबाकडे आले आणि बाबांना म्हणू लागले की एक नजर माझ्या मुलीला बघा. कारण की त्यांच्या मुलीची त्यावेळेस खूप प्रकृती खराब होती. रक्त खूप अंगातून वाहत होतं. लाल मुंग्याचा थर तिच्या शरीरावरती जमलेला होता. आणि त्यावेळेस बाबांनी जेमतेम जी विधी संन्यासाचा जो मंत्र होता त्या संन्यासाच्या मंत्राच्या माध्यमातून विधीला सुरुवात केली होती. आणि ती विधी साधली पाहिजे हा बाबाचा उद्देश होता. कारण की ती विधी साधारण नव्हती. एकीकडं खाईन तर एकीकडं वीर. जर विधी साधली नाही तर कुठंतरी जीवाला धोका होऊ शकतो, आंधळे होऊ शकतो किंवा पागल होऊ शकतो, अशी ती विधी होती. आणि ती विधी बाबांना साधवायची होती. पण ती विधी चालू असताना जेव्हा बाबांच्या भावांनी बाबाकडे शब्द टाकला का माझ्या मुलीची प्रकृती खराब आहे, तुम्ही एक नजर तिला बघा. आणि त्यावेळेस पहा, बाबांनी त्यांच्या शब्दाची मर्यादा पाळली. विधी सुरू असताना त्या मुलीला बाबा जेव्हा बघायला गेले आणि जेव्हा बघितलं तेव्हा बाबाला खूप विचार आला की लोक म्हणतात की हनुमानजीची विधी करणं ही खूप अवघड गोष्ट आहे. तर खरंच म्हणतात. पण जेव्हा त्या मुलीला बाबांनी बघितलं आणि बघितल्यानंतर पुन्हा 23व्या दिवशी जेव्हा ते विधी करायला मंदिरामध्ये गेले तेव्हा भगवंता समोर शब्द मांडला की भगवान बाबा हनुमानजी, सर्वप्रथम त्या मुलीचे दुःख आपण दूर करा, अन्यथा मला आपल्या चरणी विलीन करा. म्हणजे बाबामध्ये ते मर्यादा होती. ती मर्यादा की बाबा स्वतःच्या दुसऱ्याच्या जीवासाठी स्वतःचं जीवही म्हणजे अर्पण करायला मागं पुढं पाहत नव्हते. आणि तसा शब्द ठेवता बरोबर त्या परमेश्वराला कुठेतरी बाबांची दया आली. बाबाजी विधी करत होते, त्या विधीच्या माध्यमातून परमेश्वर बाबाजवळ आले आणि भगवंताने त्या मुलीचे दुःख परिपूर्ण दूर केले. आणि तेव्हा बाबाला वाटलं की आपण ज्या परमेश्वराची विधी करतो आहोत तो भगवंत आपल्या शब्दावर कार्य करते आहे. आणि बाबांनी ती विधी निपटवून जशीच्या तशी कृपा आम्हा सर्व सेवकांना दिली. बाबांनी आपल्याजवळ काही नाही ठेवलं. म्हणूनच सत्य बोलणे हे भगवत गुणाचे 3 शब्द आहेत. सत्य बोलणे, मर्यादा पाळणे आणि प्रेमाने वागणे. ज्या ठिकाणी सत्य आहे, मर्यादा आहे, त्या ठिकाणी त्या घरामध्ये त्या कुटुंबामध्ये प्रेम अगदी राहील म्हणजे राहील. आणि ज्या ठिकाणी 3ही शब्द कार्यरत आहे तो परिवार, तो कुटुंब टणटणीत या मार्गात झाल्याशिवाय राहत नाही. कसेही दुःख असो, कशाही प्रकारचे दुःख असो, त्या दुःखाचे निवारण त्या जे 3 शब्द आहे त्या शब्दाच्या वागणुकीच्या माध्यमातून होते. कारण की ती वागणूक, ते आचरण, ते विचार त्या भगवंताला आवडते. आणि जसं जसं परमेश्वरी कृपा संपादन बाबांनी केली, पण आपण कार्य करत असताना जसं जसं आपण आपल्या कुटुंबात वागायला लागलो, सत्य मर्यादा प्रेमाचे आचरण जर आपण आपल्या कुटुंबात करायला लागलो तर ते सर्व दुःख नाहीसे होऊन जीवनात प्रगती होते. आम्हालाही काही कळत नव्हतं जेव्हा आम्ही मार्गात जुळलो. त्यावेळेस फक्त सकाळची विनंती, सायंकाळची प्रार्थना करायचो आणि जशी दिनचर्या होती त्या हिशोबाने आम्ही वागत होतो. पण जेव्हा कळलं चर्चा बैठकीत गेल्यानंतर की घरामध्ये, कुटुंबामध्ये
आई वडिलांची लहान मोठ्याची मर्यादा पाळावी लागते आणि त्या हिशोबानं पती पत्नी आम्ही एकमेकाशी बोलायला लागलो. आजही आमच्या मुली आमचे मुलं शब्द ऐकतात. तर ही शिकवण महान त्यागी बाबा जुमदेवजींनी प्रत्येक सेवकाला दिलेली आहे. आम्ही कुठंही कोणतंही काम असो किंवा कार्यक्रम असो किंवा काहीही असो जे बाबाच्या शिकवणीत बसते त्यामध्ये आम्ही नमतो आणि ते कार्य करत राहतो. म्हणून कुठेतरी भगवंत आमच्या सोबत असते, माझ्याच सोबत नाही तर प्रत्येक सेवकासोबत. म्हणतात ना, जो नमन तो जमन, असा हा मार्ग आहे आणि या मार्गात जो नमते तो जमते. आणि परमेश्वर त्यांच्या प्रत्येक जीव आत्म्यात आहे, सगळ्यांच्या सोबत राहते. जर आपण कोणाच्या आत्म्याच्या किंवा कोणाचा अनादर जर केला तर हे समजायचं की आपण परमेश्वराचा अनादर केला. जो बाबांनी नर आणि नारीमध्ये परमेश्वर आपल्याला दाखवला, त्या नर नारीचे जर आपल्याकडून अपमान जर झाला तर भगवंताचे अपमान झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून या मार्गामध्ये बाबांनी जी शिकवण दिली, जे तत्वशब्द नियम दिले, एक दुसऱ्यास करू सहाय्य, आणि बाबांनी आपल्या जीवनात तेच केलं. कारण की कृपा मिळून फक्त बाबांनी आपल्याजवळ नाही ठेवली तर दुःखी कष्टी मानवापर्यंत आपल्या जीवाचे रान केलं आणि ही कृपा सगळ्यापर्यंत पोहोचवली. आणि आज त्यामधूनच तुम्ही आम्ही सर्व दुःखी परिवार या मार्गाशी जुळून बाबांच्या कृपेने, बाबांनी मिळवलेल्या परमेश्वरी कृपेने तुम्ही आम्ही सर्व सुखी झालो आहोत. म्हणून मर्यादा हा खूप सुंदर शब्द आजच्या बैठकीत अध्यक्ष साहेबांनी ठेवलं. प्रत्येकाने मीही या मर्यादा शब्दाचं आपल्या जीवनाच्या अंतसमयपर्यंत पालन करण्याचा प्रयत्न करीन. एवढंच बोलतो, आपल्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद सागर भाऊ, फार सुंदर शब्द आपण अनुभव व्यक्त केले. पुन्हा एकदा धन्यवाद. यानंतर घरमालकीताई लीनाताई टाले या सुद्धा आपले अनुभव व्यक्त करतील आणि विषय अंतर्गत बोलतील.